मालेगाव मोहरम बकरी ईदमध्ये रस्त्यावर वाहणाऱ्या रक्ताला आळा घाला. प्रशासन अपयशी ठरल्याने सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे 21 मे पासून बेमुदत उपोषण. मोहरम सणात दररोज व बकरी ईद सणाच्या काळात जोरात रक्ताचा पाठ वाहतो. हे थांबवण्यात मनपा व पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याने सार्वजनिक नागरी सुविधा समिती मालेगाव यांनी दिनांक 21 मे 2026 पासून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यासाठी तहसीलदार मालेगाव यांच्याकडे समितीने परवानगी मागितली आहे. सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे अध्यक्ष रामदास खंडू बोरसे यांनी दिनांक 18 मे 2026 रोजी तहसीलदार मालेगाव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अनेक वर्षांपासून मोहरम सणात दररोज व बकरी ईद सणाच्या काळात रस्त्यावर जोरात रक्ताचा पाठ वाहतो. हे थांबवण्यात मनपा व पोलीस प्रशासन अपयशी ठरले आहे. दिनांक 21 मे 2026 रोजीपासून सकाळी 11 वाजेपासून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनासमोर बेमुदत उपोषण सुरू करणार आहोत. त्या कामी आपली परवानगी मिळावी ही विनंती या निवेदनाच्या प्रति पोलीस निरीक्षक छावणी पोलीस स्टेशन मालेगाव यांनाही माहितीसाठी देण्यात आल्या आहेत. मोहरम व बकरी ईद दरम्यान रस्त्यावर होणारी पशुहत्या व त्यामुळे वाहणारी रक्त यामुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. प्रशासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी समितीची आहे. प्रशासन या उपोषणाला परवानगी देते का व या गंभीर प्रश्नावर काय भूमिका घेते याकडे मालेगावकरांचे लक्ष लागले आहे. वृत्तसंकलन गोपाळ सोनोने, मालेगाव शहर प्रतिनिधी. शहर मालेगाव मोसम नदीची जटिल समस्या, प्रदूषित पाणी, अस्वच्छता आणि रक्तमिश्रित पाणी या विषयावरती आज अप्पर जिल्हाधिकारीकडे मीटिंग आयोजित केली होती. मीटिंग आयोजित करण्याचा उद्देश हा होता की मी गेल्या 3 महिन्यापासून पाठपुरावा करतोय का बा रोज रस्त्यावर कत्तल होते आणि ते पाणी मोसम नदीमध्ये येतं, ते थांबवा. ते पाणी थांबलेलं नाही, ते पाणी आज बी येतं आहे, ते पाणी उद्या येतं आहे. सकाळी 1.5 तास पाणी चालतं, रात्री 1.5 तास, असं 3 तास रक्ताचा पाठ या नदीमध्ये वाहतो. आरोग्य एवढ्या परिसरातल्या लोकांचं धोक्यात नाही आलं, हेच पाणी डॅमला जातं आणि तेच पाणी सर्व लोकांना प्यावं लागतं. तर त्याच्यासाठी 14 वर्षापासून याच्यावर उपाययोजना शोधू राहिली महानगरपालिका, पण उपाययोजना करू इच्छित नाही, केली जात नाही. करोडो रुपये शासनाचे येतात, ते वाया जातात. त्याच्यासाठी आज मीटिंग लावली होती. त्या मीटिंगमध्ये अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं का पत्रकार लोकांनी बाहेर जा, इन कॅमेरा मीटिंग होणार नाही. आम्ही सर्वांनी बहिष्कार टाकला मीटिंगवरती आणि आम्ही बी मीटिंग घेतली नाही, आम्ही बाहेर निघून आलो. इन कॅमेरा जर मीटिंग होईल तरच होईल, नाही तर मीटिंग होणार नाही. बहिष्कार टाकून निषेध करून निघून आलो. म्हणून दिनांक 21/6 रोजी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ बेमुदत उपोषणाला मी बसणार आहे. तरी मालेगाव शहर 21/5 रोज बुधवारी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी अमरण उपोषणाला बसणार आहे. याची नागरिकांनी दखल घ्यावी आणि नागरिकांनी येऊन निषेध नोंदवावा, सहकार्य करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी रामदास बोरसे आपल्या मालेगाव शहरातील हिंदू मुस्लिम बांधवांना आव्हान करतो की हे प्रदूषण थांबवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं. आणि हे प्रदूषण पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. हे पाणी सबंध तालुका पेतं, मालेगावच काय पण सबंध तालुका पेतं, जळगाव जिल्हाही पेतं. हे एक दिवशी असं व्हायरल इन्फेक्शन होईल त्याच्यामुळे काही लोकांची हानी होणार आहे आणि आजही हानी होती आहे. जे आजार बळावत आहेत, तरुण पोरं अटॅक घेऊन जात आहेत, तरुण पोरांच्या पोटात दुखते, तरुण पोराचे गुडघे दुखत आहेत. त्याला निवळ जबाबदार फक्त पाणी एक जीवन आहे. त्या पाणी जीवनसाठी आम्ही आमचं जीवन अर्पण करायला तयार आहोत. तरी मालेगावकरांना विनंती आहे का 21/5 रोजी आम्ही अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ बसणार आहोत. आपण या सहकार्य करा, निषेध नोंदवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.